आहे बिटकॉईनचा 5 मिनिट टाईम फ्रेमचा चार्ट. बिटकॉईन सध्या आता चालू आहे 1,17,923 वरती. टाईम होत आहे 6:30. तर पाहूया आज काय काय झालं आहे आज काय काय झालं आहे ते पाहण्याच्या आधी आपण कालच्या दिवसात थोडंसं ॲनालिसिस करू. कारण काल एक बिटकॉईनमध्ये एक लिनियर मुवमेंट आली होती. जी सुरुवात झाली होती, ज्या लिनियर मुवमेंटची सुरुवात 1/19,200 सुरुवात झाली होती. नियर अबाउट 1/19,200 ते 1/19,200 ते जवळपास 4,500 पॉईंटची ही मुवमेंट होती. ही आपण कॅच केली आहे. हे आपण एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण हे कसं कॅच केलं आहे ते, आपलं ॲनालिसिस काय होतं काय नाही ते. आता चार्ट नेचरच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर प्रत्येक एका लिनियर मुवमेंटनंतर मार्केट जे आहे ते साईडवेज ट्रेंड फॉलो करतं. अशा प्रकारे मार्केटनं आपला ही कन्सेप्ट आपली मार्केटनं ॲक्सेप्ट केली. मार्केट कालच्या ह्या मोमेंटमनंतर सकाळी जे मार्केटनं मोमेंटम दिलं होतं, हे जे स्ट्रेट एकदम लिनियर लाईनमध्ये जे मार्केट आलं होतं, त्यानंतर मार्केट दिवसभर साईडवेज राहिलं. म्हणजे असं काही मोठी वन साईड रॅली जाईन अशी कोणतीच डायरेक्शन मार्केटनं दाखवली नाही. आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये एक मोठ्या टाईम फ्रेमवरती जर आपण बघितलं, जर आपण शिफ्ट झालो 15 मिनिट टाईम फ्रेमवरती, 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती जेव्हा आपण शिफ्ट होऊ त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की मार्केटमध्ये एक डब्ल्यू पॅटर्न बनायचं जो कुठेतरी मार्केट ट्राय करत होतं. ह्या डब्ल्यू पॅटर्नमध्ये आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये जर आपण एंट्री करायला गेला असतात तर आपल्याला नियर अबाउट ह्या लेवलपाशी कुठेतरी आपली एंट्री भेटली असती, किंवा एक तर इथं भेटली असती ह्या लेवलला खाली. आपण आपल्या पॅटर्नच्या आपल्या चार्ट पॅटर्नच्या किंवा आपल्या हिशोबानं आपली एंट्री इथे बनते, इथे कुठेतरी आपली एंट्री बनते. नाहीतर प्रॉपर जर तुम्ही बुकिश वेनं गेलात तर त्या पद्धतीमध्ये आपली एंट्री इथे कुठेतरी बनते. ब्रेकआउट, रिटेस्ट अँड कंटिन्यू अशा प्रकारे. पण तरी पण मार्केटनं ब्रेकआउट देऊन देखील जे आहे ते साईडवेज कन्सोलिडेशनचा झोन मार्केटनं ॲक्सेप्ट केला होता. पण ह्याच्यामध्ये आपण आज दुपारी एक सेटअप हे केला. आपण आपले एक सेटअप बनताना दिसला. जसं की मार्केटमध्ये एक वरची ट्रेंड लाईन होती, एक खालून ट्रेंड लाईन येत होती, आणि त्याच्या दोन्ही रेंजमध्ये मार्केट कन्सोलिडेट करून असं कन्सोलिडेट करत होतं, आणि कोणातरी एका साईडला ब्रेकआउट करून मार्केट जाणार होतं. आपण दोन्ही साईडसाठी आपण तयार बसलो होतो. जर मार्केटनं वरच्या साईडला ब्रेकआउट द्यायचं तर आपण वरी, किंवा खालच्या साईडला ब्रेकआउट द्यायचं तर आपण खाली. दोन्ही साईडला आपण तयार बसलो. मार्केटनं ब्रेकआउट दिलं वरच्या साईडला ब्रेकआउट करून मार्केट लगेच 2 ते 3 कॅन्डलमध्ये मार्केट टार्गेटपाशी पोहोचलं. 2 ते किती कॅन्डल आहेत आपल्या, 1 2 3 4. आपलं सुरुवातीला टार्गेट एवढं नव्हतं आपण सुरुवातीला फक्त 1:2 किंवा 1:3 साठी आपण बसत असतो. तर मार्केटनं ते एक किंवा 2 कॅन्डलमध्ये 1:2 पार केला. मग आपण आपला SL एंट्रीवरती लावला, आणि अशा बऱ्याच काही गोष्टी करून आपण ट्रेल करत होतो. ते आपण ह्याच्यामध्ये 1:5 म्हणजे 1:5.9 म्हणजे 1:6 पर्यंत आपण ह्याच्यात कॅप्चर केलं. पण आपण ॲक्च्युअलमध्ये एवढं कॅप्चर केलं का, तर नाही. आपली एंट्री झाली ह्या लेवलवरती. जसं मार्केटनं 1:2, जसं ह्या चार्टनं 1:2 दिलं, तशी आपण आपली अर्धी क्वांटिटी बुक केली. अर्धी क्वांटिटी, उरलेल्या क्वांटिटीचा स्टॉप लॉस आपण एंट्रीवर लावला, आणि बाकीच्या इन्व्हेस्टसाठी आपण कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल करत बसलो होतो. तर त्या हिशोबानं आपला शेवटची जी होती ते कॅन्डलमध्ये ह्या ठिकाणी आपली एक्झिट झाली. म्हणजे आपलं ऑन अँड ॲव्हरेज 1:3 टू 1:3.5च्या आसपासमध्ये आपलं प्रॉफिट लॉक इन झालं. तर आज आपण एवढ्या कालच्यासारख्या मोठ्या टार्गेटसाठी आपण का बसलो नाही, कारण मार्केटकडे तर एक पूर्ण ओपन झोन होता. जसं की हे तर आपण पुन्हा ॲड केला आहे, हे लेवलमध्ये नाहीत. मार्केटमध्ये एक पूर्ण ओपन झोन होता. हे एवढा किती पॉईंटच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर ह्याच्यात जवळपास 2000 ते 2100 पॉईंटचा हा झोन होता. तर आपण एवढ्या पॉईंटसाठी आपण का नाही बसलो, हे बघा. ह्याचं कारण आहे, जरी हे बिटकॉईन असला किंवा ह्याच्यामध्ये ग्लोबली व्होलॅटिलिटी असेल किंवा ग्लोबल फंड ह्याच्यामध्ये इन्फ्लो होत असेल, तरी पण म्हणजे सॅटर्डे संडे असतं
हे मार्केटसाठी सुट्टी असतं, तर त्याच्यामुळं जास्त जे मोठे ह्याच्यात क्वांटिटीमध्ये काम करणारे माणसं असतात ते शक्यतो आज आणि उद्या शनिवार रविवार राहणार नाही. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की शनिवार आणि रविवार 1:2 1:3 ह्यासाठीच थांबायचं. फार फार तर 1:3 खूप झालं. ह्याच्याहून जास्त मोठ्यासाठी जर बसलात तर आपला टार्गेटपासून, जसं आता इथं बघा, टार्गेटपासून मार्केट रिव्हर्स होऊन स्टॉप लॉसकडे पण जाऊ शकते, किंवा आणखीन वर गेलं तर वेल अँड गुड. आपण तर आपल्या एस एलसोबत तर आपण आहोतच, बट जर एस एल गेला तर त्याच्यामुळे आपण शनिवार रविवार थोडंसं काळजीपूर्वक करायचं. आता ह्याच्यात जर तुम्ही म्हणताल तर डायरेक्ट हा टार्गेटवरचा ह्याच्यामध्ये दिसत आहे. मी तुम्हाला ह्याच्यात दाखवून देतो की आपण ही एंट्री आधीच आपण स्पॉट केली होती. चला भेटूया मग. आणि तुम्हाला अशाच जर गोष्टीसाठी जर तुम्हाला हे असेल, कसं ॲनलाईज करायचं, कसं चार्ट पॅटर्न कसे हुडकायचे काय, तर तुम्ही ह्या पेजला तुम्ही नक्की फॉलो करा. तुम्हाला भविष्यामध्ये इथून पुढे आता मी चांगले व्हिडिओ, चांगले चार्ट पॅटर्न आणि चार्ट ॲनालिसिस मी डेली टाकण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही ह्या चॅनलसोबत तुम्ही जुळून राहा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.